विधान परिषद चुनाव को लेकर विदर्भ की राजनीति में सत्ता पक्ष और विपक्ष में जुबानी जंग तेज हो गई है। कांग्रेस द्वारा भाजपा सरकार पर लगाए गए चुनावी घोड़ा बाजार आरोप पर पलटवार करते हुए विधायक परिणय फूके ने कहा कि कांग्रेस ये सब चीफ पब्लिसिटी के लिए कर रही है। आगे फूके ने नागपुर में 80% मतदाता युति के पक्ष में होने की पुष्टि करते हुए कांग्रेस में गुटबाजी होने की बात पर तंज कसा। सुनिए गौर से विधायक परिणय फूके इनका चुनावी घोड़ा बाजार आरोप पर तीखा पलटवार बयान। बघा असं आहे की एक तर माझा अतुल लोंढेजी आणि काँग्रेस पक्षालाच एक प्रश्न आहे की नेहमी या प्रकारचं घोडेबाजारी असणार किंवा ऑफर जी दिली जाते काँग्रेस पक्षाच्याच मतदारांना का दिली जाते। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद हे बिकाऊ आहे, कारण कधीही जी मार्केटमध्ये विकायला येते गोष्ट त्याचीच किंमत ठरल्या जाते आणि कुठेतरी हे आपल्या मतदारांची किंमत ठरून हे त्यांच्या पक्षातील त्यांचे जे मतदार आहेत, त्यांचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते बिकाऊ आहे असा ते आरोप करतात आहे, म्हणजे स्वतःवरच ते आरोप करतात आहे या माध्यमातून। बघा असं आहे की अतुल लोंढेजी त्यांना 100% माहित आहे की इथे 80% मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे या मतदारसंघात आणि कुठेतरी त्यांचे 20% मतदार वाचवण्याचा कुठेतरी प्रयत्न ते करतात आहे। काँग्रेस गटागटात विभाजलेली आहे। नागपूर शहरामध्ये गुरुदेव गट, ठाकरे गटामध्ये विभाजलेली आहे, त्यांचे भांडण आहेत, त्यांचे नगरसेवक अर्धे इकडे अर्धे तिकडे आहेत। ग्रामीण मध्ये नाना गावंडे असतील, सुनील केदार असतील, इतर नेते असतील, त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे गट आहेत। महाविकास आघाडीमध्ये वेगळे भांडण आहेत आणि म्हणून त्यांचे जे 20% मतदार आहेत तेही ते राखू शकत नाही, तेही ते सांभाळू शकत नाही आणि म्हणून कुठेतरी एक चीप पब्लिसिटी म्हणून या निवडणुकीमध्ये 100% हरणार आहे त्यांना माहित आहे, पण या माध्यमातून कुठेतरी आपण मीडियामध्ये टीव्ही चॅनलवर झळकलो पाहिजे आणि म्हणून या प्रकारचा आरोप ते आमच्यावर करतात।